टँग 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 टँग. आव, ऐका माझी ताई प्रेमात पडलीये. शांत. सॉरी ताई प्रेमात उभी राहिलीये. शी, हा कसला ग विनोद? बघ ना. हे प्लीज चांगला होता. बर ऐका, आम्ही एकमेकांना आमच्या मनातलं सांगितलंय. अगो बाई, म्हणजे जे आम्हाला आधीपासून वाटत होतं ते. काय गोड बातमी दिलीयस ग. हो ना. हो, अगदी दोघांचा जोडा लक्ष्मी नारायणासारखा दिसेल गो बाई. आणि आता तसं पण लग्नाचं सीझन सुरू आहे ना. म्हणजे विराट आणि अनुष्काचं लग्न झालं, रणवीर आणि दीपिकाचं झालं, आता आरोही आणि तन्मयचं लग्न होणार. ए आता गप्प बस आपू. एक मिनिट. तू चिडलीयस की लाजतीयस? आणि आता काय बाबा, बॅकग्राऊंड मध्ये असे व्हायोलिन वाजणार, पूर्ण जग पिंक पिंक दिसणार, तन्मयचे भास होणार. आणि आता तू तिचं कामात लक्ष नाही लागणार आहे बरं का. आपल्यालाच काम करायला लागणार आहे सगळं. आता काय करणार? आपू पुरे. आता राग येईल मला. एक मिनिट, तू पहिले ठरवून घ्या, तू रागवलीयस की लाजतेस. ते म्हणजे डोळ्यात राग दिसत नाहीये, प्रेम दिसतंय तन्मय बद्दल. आणि मी चिडवलेला आवडतंय. हा हा अप्पू, आत्या ऐका ना माझं प्लीज. ये तू बसून सांग मला. हळूहळू सांग, सगळं नीट सांग. मी तन्मयच्या जेव्हा घरी होते तेव्हा अचानक तिथे तन्मयची आई आली. कबाब में हड्डी यार. हे पण तुम्ही काय करत होतात तिकडे? हाजीलपणा करू नकोस आपू. बघितलं, होणाऱ्या सासूबद्दल बोलल्यानंतर लगेच चिडली. अगं गप गा आपू. अरे तन्मयची आई काही बोलल्या नाही ना तुला त्या? नाही, तसं काही बोलल्या नाही, शांत होत्या. म्हणजे नक्की तन्मयनी पटवलं असेल आईला. मला माहित नाही, मला तिथे अचानक बघून त्यांना काय वाटलं असेल. अगं काय वाटणार, काही बोलल्या नाही ना तुला त्या, म्हणजे नक्की काहीही प्रॉब्लेम नसेल. कारण तशा रोखठोक आहेत त्या. आणि काही झालं तरी आता सून होणारच त्यांची तू. ए आतू, ते गाणं कोणतं आहे का ते सून काहीतरी होणार काय? आई मला बोलायचं, प्लीज माझं ऐकून घे. आई 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 प्लीज माझं म्हणणं ऐकून तर घे. काय ऐकून घ्यायचंय? सगळं ऐकते मी, सगळं बघते आणि तरी गप्प बसते. माझं चुकलंय, सगळं माझंच चुकलंय. बिन बापाची पोरं म्हणून डोक्यावर चढवलं तुम्हाला. चुकलं माझं. आई अगं काय झालं? का रागवलीस एवढी? का रागवले? विचार ना, विचार याला विचार. आई का एवढी रागवली आहे? बापाचं तोंड सुद्धा पाहिलं नाही कधी, पण बापाचे सगळे गुण घेतले. माझे संस्कार सगळे मातीत गेले. आई आई असं का बोलतेस अगं? काय झालंय काय नक्की? तुला माहिती नाही? खरंच माहिती नाही का? तू सुद्धा याच्यासारखं खोटं बोलायला शिकलीस. आई मी खोटं नाही बोललोय, प्लीज. पुन्हा आता खोटं.
त्या मुलीचा आणि माझा तसा काहीही संबंध नाही. म्हणाला होतास ना? म्हणाला होतास ना? फक्त मैत्रीण आहे ती माझी. कोण म्हणाला होतं? मी आणलेली सगळी स्थळं नाकारलीस. मी जाताना काय बजावलं होतं तुला? काय सांगितलं होतं? त्या पोरीचं नाव काढू नको बजावलं होतं ना? काय केलंस? घरी येऊन बघते तर काय, ती मुलगीच माझ्या घरामध्ये, आणि वर तोंड करून म्हणतोयस मी खोटं बोलत नाही म्हणून. आई प्लीज माझा विश्वास ठेव. हे बघ, विश्वास नाही ठेवला मी. विश्वास नाही ठेवला तुमच्यावर. कधी पाळत ठेवली मी? पाळत ठेवली? तुम्हाला मनासारखं वागू दिलं नाही मी? नाही विश्वास ठेवला? दिवस रात्र घराबाहेर असतोस, ऑफिसचं काम आहे सांगतोस. मी एका अक्षराने विचारलं तुला कधी विश्वास नाही ठेवला? आता शंका येते मला. खरंच ऑफिसचं काम होतं काही? आई तू काय बोलतेस? मी असं वागेन? काही सांगता येत नाही रे तन्मय. लहान मुलाच नाही का नवं खेळणं हातात आलं की जुन्याचा विसर पडतो, कंटाळा येतो जुन्याचा. नवं माणूस आलंय ना तुझ्या आयुष्यात. काय गेलायस तू? आईची काही किंमत नाही राहिली तुला. आईचा विसर पडलाय तुला. पूर्वीसारखा नाही राहिलास तू. माझा शब्द कधी खाली पडू देत नव्हतास तू. बदललास तू. तू तुझाच राहिला नाहीयेस. आई प्लीज 5 मिनिटं दे, शांतपणे बोल माझ्याशी प्लीज. मला काहीही ऐकायचं नाहीये. आणि त्या पोरीबद्दल बोलणार असलास तर एक अक्षर सुद्धा ऐकायचं नाही मला. माझा मुलगा मला परत दे. माझा तन्मय मला परत देतोस? देतोस? मी जसा वाढवलाय तसा मला परत हवाय. देतोस? आई 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 हे बघ, तुझा माझ्यावर नाही तुझ्या संस्कारांवरती विश्वास आहे ना? प्लीज प्लीज एकदा त्यासाठी माझ्याशी बोल एकदा प्लीज. आई प्लीज. माझी शपथ घे. ऐकते मी तुझं. शपथ घे त्या पोरीचा नाद सोडशील. सगळं ऐकते मी तुझं. आई प्लीज तू हे काय करतेस? हे बघ मी शपथ वगैरे काही घेणार नाही. मला नाही आवडत. ती मुलगी तुला जास्त आवडते माझ्यापेक्षा. ठीक आहे, हे सुद्धा सहन करीन मी. सगळं सहन केलं हे सुद्धा करीन. नशिबाचेच भोग असतील तर भोगायलाच पाहिजे. तुझ्या बापाने सोडून दिलं, माझ्या भावाने घराबाहेर काढलं, आणि आता तू. सगळ्यांनी फसवलं मला. एकटं पडलं. आई हे बघ, तुला का असं वाटतंय की मी असं करेन? तुझा काहीतरी गैरसमज होतोय. प्लीज आई. गैरसमज झाला होता रे की मी तुझ्यासाठी खूप महत्वाची. पण नाही, आता कळलं मला कोण महत्वाचं आहे जास्त. ते कळलं मला. पण नाही, तू सिद्धच केलंस. तू तुझ्या बापाचाच मुलगा आहे, माझा नाही. माझा नाही. आई 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 दार उघड. आई आई ग प्लीज. आई काय करतेस? ऐक माझं. आई आई हे काय करतेस? आई रागारागात काही करू नकोस. आई दार उघड. आई प्लीज नको असं करू. आई आई ऐक माझं. ऐकेन, एकाच अटीवर ऐकेन मी. वचन दे मला, त्या मुलीचं पुन्हा तोंडही पाहणार नाहीस.
आई प्लीज समजून घे, तसं काही नाहीये, प्लीज आई. तन्मय, तुला शेवटची संधी देते मी. यानंतर आईशी कधीच बोलता येणार नाही तुला. वचन हवंय मला. आई दार उघड. आई तुला वाटतंय आरोही तशी नाहीये. माझं स्वप्न पूर्ण झालं ग आरू, पूर्ण झालं. आयुष्यभर एकटी जगले ग मी. तुझ्या बाबतीत असं होऊ नये असं सारखं वाटत होत. पण त्या परमेश्वरानं ऐकलं माझं. आता तुझ्या आयुष्यात सुख आणि सुखच येणार. खूप खुश आहे मी. आता तुझा बाबा असताना हा तोही असाच खुश झाला असता ग. मी पण. आई आई प्लीज दार उघड. संधी गमावलीस तू. आई प्लीज प्लीज नको ना असं करूस. आई 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 थांब थांब आई प्लीज. आई थांब. आई असं नको करूस, थांब. तन्मय तोड दरवाजा तो. तन्मय सोड सोड मला. आई नको. नाही बघायचं. आई आई सोड मला. मला आई प्लीज. आई 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 तन्वी डॉक्टरांना फोन कर. हो. आई आई डोळे उघड. आई आई डोळे उघड. आई आई कशी आहे आता? त्यांना थोडा वेळ लागेल रिकवर व्हायला. त्यांनी कसले टेन्शन घेतले का? का? त्यांनी टेन्शन घेतल्यामुळेच त्यांची शुद्ध हरपली. तसं काय घडलंय का? म्हणजे तेवढं गंभीर काय नाहीये. गावी एक रिलेटिव्ह आहेत, ते जरा सिरियस आहे. त्यामुळे झालं असेल असं. एनिथिंग सिरियस डॉक्टर? नाही, मी त्यांना आता इंजेक्शन दिलंय. त्यांना आराम करू दे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ देऊ नका. बाय द वे, केरोसिनचा एवढा वास काय येतोय? ते मगाशी आईचा तोल गेला ना, तर मी तिला सावरायला गेले तर माझ्या हातातला केरोसिनचा कॅन जरा कलंडला. बरं, काळजी घ्या आईची. काय ग ताई, काय झालं अचानक? तन्मय काही बोलला का? किंवा त्याची आई काय म्हणाली का? तेच तर, काही बोलणंच नाही झालं अप्पू आमचं. त्याने साधा एक फोन पण नाही केला मला. काही एवढंच ना? मग तू कॉल लाव. नाही, नको. का? अगं फोन नाही केला म्हणजे बिझी असेल ना. उगाच डिस्टर्ब कशाला करायचं? मग इथे टेन्शन घेऊन काय फायदा आहे का? त्यापेक्षा कॉल लाव आणि संपव विषय. नाही, नको. ठीक आहे, तू नको लावूस, पण तो माझा जीजू आहे ना, त्या हक्काने मी तर त्याला त्रास देऊ शकते. हा, मी लावते. दे. नको. दे.
काय ग, काय झालं? तू जिजूला एकदम बरोबर ओळखतेस हं? बरोबर बोललीस. नाही उचलला त्याने फोन. बिझी असेल. घे. आई थांब, आई उठू नकोस. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय. तू पडून राहा, आराम कर. बरं वाटतंय का तुला आता? मी आलेच. मी तन्मयला सांगून येते. तो बाहेर काळजी करत बसलाय ना. मी आलेच हा. आई आई माझी शपथ घे. ऐकते मी तुझं. शपथ घे, त्या पोरीचा नाद सोडशील. सगळं ऐकते मी तुझं. तन्मय, तन्मय, आई शुद्धीवर आलीये. काय काही बोलली का? नाही बोलली नाही, पण उठायचा प्रयत्न करत होती. थँक गॉड. चल चल. ताई, आईला खरंच जाग आली होती? अरे हो, मी स्वतः बोलले तिच्याशी. परत चक्कर आली असेल का? कदाचित परत झोप लागली असेल.